श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्टचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आणि पत्रकार बांधवांचा सत्कार संपन्न। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तुळजापुरातील शाकंभरी नवरात्र महोत्सव 2025 संपन्न होत आहे आणि याचेच औचित्य साधून श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या नववर्षाची दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व तुळजापुरातील पत्रकार बांधवांचा सत्कार हॉटेल स्कायलँड येथे आयोजित करण्यात आला होता। गुरुवर्य महंत तुकोजी बुवा व प्रक्षाळ मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। यावेळेस महंत तुकोजी बुवा व विशाल रोचकरी यांनी शाकंभरी महोत्सवाबद्दल माहिती दिली। प्रत्येक जणाला तुळजाभवानीची प्रक्षाळ म्हणून माहिती आहे की तुळजाभवानीची प्रक्षाळ नवरात्रोत्सवात बी सर्व गावकरी येतात व शाकंभरी नवरात्रोत्सवात सर्व गावकरी येतात। तर ज्यांना कोणाला तेव्हा मंदिरात येत नाही तरी ते प्रक्षाळ मंडळाचे दिनदर्शिका घेऊन जरी वाचले तिथं टीव्ही समोर लाईव्ह दर्शन सगळ्याला असतं। तर ते पद जरी त्यांनी घरी बसून जरी म्हणलं तर त्यांची सेवा सुद्धा तिथून सुद्धा पोहोचेल। तर माझं असंच म्हणणं आहे की तुळजाभवानीचे जे उत्सव असतात, आता शाकंभरी नवरात्र उत्सव तर आहेच आहे, पण विविध मंदिरात त्या पद्धतीनुसार हे उत्सव चांगले आणि मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे। तर ह्याची प्रेरणा म्हणजे मी 1972 साली आमचे पूर्वज गुरु जे होते तुकोजी बुवा म्हणून, त्यांनी 1972 साली हा गावकऱ्यांना घेऊन जो शाकंभरी उत्सव आहे तो त्यावेळेस 1972 साली जो आपल्या महाराष्ट्रात व देशात खूप मोठा दुष्काळ पडला होता। तर त्या 1972 साली सर्व गावकरीला घेऊन सर्व समाज लोकांना घेऊन आमच्या पूर्वज गुरुंनी उत्सव चालू केला। मंदिरामध्ये मी ज्यावेळेस तुळजाभवानीच्या सेवेसाठी मठाचा दत्तविधी झाल्यानंतर मी आलो त्यावेळेस काय आमच्या पूर्वज गुरुंची काय गोष्टी वाचलेल्या, तर त्यावेळेस ही शाकंभरी उत्सव म्हणजे होत होता पण एवढा मोठ्या प्रमाणात साजरा होत नव्हता। तर मी पक्षामंडळाचे अध्यक्ष व पक्षामंडळाच्या सर्व सदस्यांना घेऊन असं म्हटलं की आपण तुळजाभवानी मंदिराचे जे उत्सव असतात ते खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तुळजाभवानीच्या सेवेमुळं जे उत्सव मोठ्या प्रमाणात करायचे सर्वांनी आपण एकत्र येऊन हे उत्सव साजरे करूया। मग त्यामुळे पक्षामंडळ स्थापन केली, पक्षामंडळाचे सर्व सदस्याची नेमणूक केली, पक्षामंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पक्षामंडळाचे सदस्य व त्यातील पद कोणी जे होते त्यातील जर काही त्रुटी होत्या तेही सुधारणा केल्या आणि पक्षामंडळाच्या माध्यमातून जे विविध धार्मिक कार्य असतात मंदिरातले म्हणजे मंदिराचे धार्मिक कार्य चैत्र शुद्धप्रतिपदेपासून ते नवरात्रोत्सवातले जे कार्यक्रम असतात म्हणजे थोडक्यात चैत्र गुढीपाडवा उत्सव आहे, नवरात्रोत्सवातील साबुदाणा खिचडी वाटप आहे, नगारोत्सव आहे, जलयात्रा उत्सव आहे, गुरुपौर्णिमा उत्सव आहे, पक्षामंडळ सदस्यांनी खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे केले आणि त्याचं रूप आज ही सर्व भाविक भक्त येतात आणि त्याचं रूप एवढंच झालंय की पक्षामंडळांची जलयात्रा उत्सव साजरी केली होती तर आज ह्या पक्षामंडळाच्या उत्सवामुळे एवढं तुळजापुराचं देवीचं नाव लौकिक झालेलं आहे की हा उत्सव अजून पुढे वाढत जावं ही तुळजाभवानीची प्रार्थना करतो। जय भवानी।